गुड इव्हनिंग. ओके, सो हे सगळेजण या वर्षीचा अटेम्प्ट देणार आहेत, बरोबर? किती देणार नाहीयेत या वर्षीचा अटेम्प्ट? 1 2 3 4. ठीक, ओके. मग आजच्या सेशनला का बसलात? काय रिझन काय? प्रिपेअर करायचंय. ओके. मेसची तयारी झाली व्यवस्थितरित्या? मेसचा काय सीन आहे? व्यवस्थित आहे? सगळेजण कॉन्फिडंट आहेत? ओके, होपफुली मेसची तयारी प्रत्येकाची व्यवस्थित झाली आहे. जेवढे काही टेस्ट माझ्याकडे आले आहेत त्याच्यामधून तुम्हाला तुमचे मार्क्स वगैरे सगळ्या गोष्टी भेटून जातील, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. या व्यतिरिक्त आता प्रिलिम्सच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं, सो हे जे सेशन आहे हे ओरिएंटेशन सेशन आहे माझं. इट इज कम्प्लिटली फोकस्ड ऑन 2026 UPSC प्रिलिम्स. ओके. आणि ओघानी जी राज्यसेवा येणार आहे एका आठवड्याच्या गॅपमध्ये, 24th May there will be UPSC prelims and 31st May there will be MPSC prelims. ओके. याच्यामध्ये तुमच्या मनामध्ये कोणकोणते डाऊट्स असतील तर ते तुम्ही विचारले पाहिजेत, हे मी स्पष्ट सांगतो. तुमचा आतापर्यंतचा अनुभव कसा राहिलेला आहे प्रिपरेशन मधला इन द इन्स्टिट्यूट अँड मोर ओव्हर दॅन दॅट इन ऑल ओव्हर ऍस्पेक्ट्स व्हॉट एव्हर यू गाईज आर प्रिपेअरिंग फॉर. वी विल मेक शुअर की तुमचं प्रिपरेशन टॉप नॉच होतंय सगळ्या फॉर्मॅटमध्ये. आणि तुम्ही हे बघायचंय या ठिकाणी की तुमच्या प्रिपरेशनमध्ये कोणत्याही चुका राहता कामा नये ज्यावेळेस तुम्ही आता पुढे काम करताल या फील्डमध्ये. आय एम एक्सपेक्टिंग सर्टन एक्स्ट्रा ऑर्डिनरीनेस फ्रॉम यू in each sense. Okay, this is not the first lecture you are doing, this is first prelims lecture you are doing. Okay, so दोन्ही मध्ये फरक आहे. तुम्ही आता वेल वर्स्ड आहात सगळ्या गोष्टींशी, तुम्हाला माहिती आहे की अभ्यास कसा करायचा असतो, तुम्हाला हे माहिती आहे की कशा फॉर्मॅटमध्ये तुम्हाला क्वेश्चन्स येणार आहेत. आता हे मेन्स रिलेटेड झालं. प्रिलिम्सच्या बाबतीमध्ये ज्या गोष्टी इथं सांगितल्या जातील ब्लाइंडली फॉलो करा, प्री निघते ब्लाइंडली, म्हणजे इथे जास्त काही विचार करायची पण गरज नाहीये. तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या जातील फक्त त्या इथं फॉलो होणं अपेक्षित आहे. ठीक आहे. स्टार्टिंग फ्रॉम यू, तुमचे जे कोणते डाऊट्स असतील ना ते एकदा विचारून घ्या, म्हणजे मी मग त्या गोष्टी माझ्या लेक्चरमध्ये इंटिग्रेट करून घेईन. आय एम ओपनिंग द सेशन नाव, यू कॅन आस्क एनिथिंग. शांत बसून भलं नाही झालंय कुणाच, म्हणजे व्हॉट विल बी द प्लॅन. ओके, सो काय प्लॅन असेल तुमचा पुढचा? ठीक. अजून काहीच नाही आहे? मग तुमच्यामध्ये आणि एखाद्या ग्रुप डी ग्रुप ई ची तयारी करणाऱ्या मुलामध्ये काय फरक आहे? तुम्हाला फक्त सांगितलं जाईल तर क्लासमध्ये हे करा आणि तुम्ही ते करणार आहे, तुम्हाला स्वतःचा असं ब्रेन नाहीये का? जास्त काय प्रेफर करायचं? एनसीईआरटी. ओके, स्टँडर्ड बुक्स प्रेफर करायचे का एनसीईआरटीज प्रेफर करायचे, म्हणजे रेफरन्स काय वापरायचं? ठीक आहे. ओके, त्या व्यतिरिक्त किती लोकांना काहीच माहिती नाहीये? आतापर्यंत तर माहिती झालेलं असतं सगळं. ओके, ठीक. किती लोकांना नापास होण्याचा अनुभव आहे या एक्झाम मध्ये? 1 2 3. मग उलट प्रश्न तर तुमचे जास्त पाहिजे की काय नाही करायचं सगळ्यात आधी. ठीक आहे. ओके, मुव्हिंग ऑन. फर्स्ट थिंग फर्स्ट, आस्क क्वेश्चन्स. जर समजा तुमच्या मनामध्ये जिज्ञासा आहे तर दिस इज द टाइम वेअर यू हॅव टू स्पीक आउट. इफ यू आर नॉट स्पीकिंग इट मीन्स यू आर मेकिंग ऑर डुईंग इनजस्टिस विथ युअर सेल्फ. ही गोष्ट आधी डोक्यात असू दे. ओके, असं तर नाहीये ना की तुमचा प्रश्न तुम्हाला वेगळेपणाचा वाटतोय किंवा नाही हे इतकं सिम्पल असतं, कशाला हा प्रश्न विचारायचा आहे मी, असं नसतं. ओके, ज्या वेळेला तुम्ही युपीएससीची प्रिपरेशन करत आहात, सिव्हिल सर्व्हिसेसची करतायत, देर इज अ रिझन तुम्ही कोचिंग जॉईन केली आहे. तुम्ही ही गोष्ट लक्षात असू द्या. जर समजा हे रिझन नसलं असतं कोचिंग जॉईन करणं, म्हणजे तुम्हाला जर कोचिंग नसलच करायची, तुम्हाला जर सेल्फच करायचं असलं असतं तर तुम्ही आतापर्यंत सेल्फ करत असले असते. यू डोंट हॅव टू बी हिअर, टू बी व्हेरी ऑनेस्ट. बट इफ यू हॅव टेकन द कोचिंग तर त्याचा प्रॉपर युटिलायझेशन करा. प्रश्न विचारणं हा सगळ्यात महत्वाचा तुमचा धर्म आहे. तुम्ही विद्यार्थी आहात. विद्यार्थ्याचं नाव काय, म्हणजे काय असतं, धर्म काय त्याचा? विद्यार्जन करणं,
ओके. आणि विद्यार्जन करत असताना त्यामध्ये खूप साऱ्या अडचणी येतात आणि त्याच्यामध्ये त्याला कसं डील करायचंय याच्यासाठी तुमचे टीचर्स तुमच्यासोबत असतात. ओके. सो तुमचा ऑल ओव्हर जेवढा काही पुढचा प्लॅन असेल या सगळ्या प्लॅन मध्ये तुम्ही तुमचे मेंटर्स आणि तुमचे टीचर्स ह्या तिघांचं एक सोबत काम असणार आहे. क्लिअर आहे. एक टीम वर्क असेल, प्रत्येकासोबत एक प्रॉपर टीम असणार आहे आणि तुमचं ऑल ओव्हर ग्रोथ काय राहिलेली आहे, कशा फॉर्मॅटमध्ये राहिली आहे, या ग्रोथचं ट्रॅकिंग ते टीचर किंवा ते मेंटर करते. माझं काम हे असेल की मी तुमच्या ग्रोथचं ट्रॅकिंग, त्या टीचरचं ट्रॅकिंग मी करत. क्लिअर. मला तुमच्याकडून काय अपेक्षा आहे? मला तुमच्याकडून सहभागाची अपेक्षा आहे. स्पष्ट शब्दात जर सांगायचं झालं, जर समजा तुम्ही सहभागीच नसाल किंवा तुम्हाला जर स्वतःवरच कॉन्फिडन्स नसेल तर तुमच्यावर इतर लोकांनी कॉन्फिडन्स का दाखवावा? मला एका या साध्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हाला जर प्रश्न विचारायला कमीपणा वाटत असेल तर तुम्ही कोणत्या बेसिसला एका शहराचे प्रशासक म्हणून त्या ठिकाणी जाणार आहेत? जर प्रश्न तुम्हालाच पडत नाहीयेत तर इतर लोकांना पडलेल्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही कशी देणार आहेत? आर यू गेटिंग माय पॉइंट? सो पहिलं काम, क्वेश्चन्स, जे काही तुमचे क्वेश्चन्स असतील ते तुम्ही विचारले पाहिजेत. क्लासमध्ये जेवढे काही तुमचे टीचर्स असतील, मेंटर्स असतील, या सगळ्यांना क्लिअर कट सांगण्यात आलेलं आहे की विद्यार्थ्यांचे सगळे प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करा. वी हॅव दी बेस्ट टीचिंग फॅकल्टी अवेलेबल इन टू होल महाराष्ट्र अँड आय एम टेकिंग प्राईड इन सेईंग दिस थिंग बिकॉज वी ऍक्च्युअली डू हॅव. प्रत्येकाकडे इतक्या बारीक पद्धतीनं लक्ष देणं नसतं, कुठेही होत नाही जेवढं या ठिकाणी होतं. सो मेक दिस थिंग एंटायरली क्लिअर इन टू युअर हेड की तुम्हाला प्रश्न विचारायचे. ठीक आहे. नंबर 2, तुम्हाला या ठिकाणी अपेक्षा दुसरी माझी अशी आहे तुमच्याकडून की तुम्ही डेली जे टार्गेट दिलेत ते टार्गेट कंप्लीट झालेले पाहिजे. दररोजचं बोलतोय आता मी. ठीक आहे. आता हे नाहीये की एक आठवड्यानंतर परीक्षा आहे मग त्याच्यानंतर आपल्याला ते करायचं. जसं मेन्सच्या वेळेस होतं, आठवड्यातून 2 वगैरे परीक्षा असायच्या तुमच्या, दररोज तुम्हाला 1-2 आन्सर्स लिहायचे असायचे आणि त्याच्यानंतर तुम्ही पुढे जाणार आहात. इथं तसं नाहीये. इथं दररोजचे टास्क वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये असतात. आज तुम्हाला जर समजा टीचरने एखादी गोष्ट शिकवली असेल आणि त्याच्यावर तुम्हाला काही एक 5-10 पानं वाचून यायला सांगितले असतील रेफरन्स बुक मधनं किंवा एनसीईआरटी मधनं, तर ते तुमच्याकडून उद्या येताना करून येणं अपेक्षित आहे. क्लिअर. जे विद्यार्थी या वर्षीचा अटेम्प्ट देत आहेत ते विद्यार्थी मला फ्रंटला पाहिजेत. लक्षात येत आहे? तो जो पार्ट आहे प्रणव सर, तिथं जो मागच्या बाजूचा जो पार्ट आहे तिथं या 4 चेअर्स पाहिजेत मला. जे विद्यार्थी नाही, आता नाही, जे विद्यार्थी यावर्षी अटेम्प्ट देत नाहीयेत त्या विद्यार्थ्यांसाठीची जागा ती असेल. ओके. आणि जेवढे काही विद्यार्थी यावर्षीचा अटेम्प्ट देत आहेत हे सगळेजण अपफ्रंट पाहिजेत. क्लिअर. तुमच्यासोबत ज्या तुमच्या टेस्ट असतील ते तुम्हीही देणार आहात आणि जे विद्यार्थी सध्याला क्लासमध्ये नाहीये, जे तुमचे सिनियर्स आहेत ते विद्यार्थी देखील तोच पेपर देणार आहेत जो तुम्ही देणार आहे. ओके. तुमच्याकडून ही जी अपेक्षा असेल माझी की दररोजच्या दररोज जे कामं झालेत ते झालेच पाहिजे, तर त्याचा इनडायरेक्टली अँड डिरेक्टली इम्पॅक्ट जो असेल तो तुमच्या स्कोरवर पडणार. तुमचे स्कोर्स मला दी बेस्ट पाहिजेत तुमच्या परफॉर्मन्सच्या बेसिसवर. क्लिअर. ओके. पहिलं काय सांगितलं मी तुम्हाला? आस्क क्वेश्चन्स. सेकंड काय होतं आत्ताचं? डेली टार्गेट्स. ओके. आता नंबर 3, तुमची मेंटल कॅपॅसिटी काय आहे, कशी आहे हे मला सध्याला जाणून घ्यायची इच्छा नाहीये. ओके. प्रत्येकाची मला माहिती आहे, परंतु मी तुम्हाला विचारतही नाहीये की तुम्हाला काय झेपतंय किंवा काय नाही झेपत आहे. जर झेपत नसलं असतं तर आतापर्यंत तुम्ही क्लास सोडून निघून गेले असते. ओके. आता 6 महिने आहात तुम्ही क्लासमध्ये, या बरोबर. 6 महिन्यांपासून जर तुम्ही या क्लासमध्ये आहात तर तुमची मेंटल कॅपॅसिटी चांगली आहे असं मी कन्सिडर करतो. ठीक आहे. तर आता या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, त्या मेंटल कॅपॅसिटीला अजून बेटर फॉर्मॅटमध्ये घ्यायचं. बेटर फॉर्मॅट कसा असतो? सगळ्यात पहिले मेडिटेशन हे तुमचं झालंच पाहिजे दररोजच्या दररोज. जे विद्यार्थी मेडिटेट करत नाही त्यांचा रिझल्ट येत नाही. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय, इन वन फॉर्म ऑर दी अदर त्या विद्यार्थ्यांना कुठं ना कुठं, प्रिलिम्स असेल, मेन्स असेल, इंटरव्ह्यू असेल, कुठं ना कुठं ते विद्यार्थी अडतात. ओके. खूप विद्यार्थ्यांच्या अनुभवानंतर मी ही गोष्ट बोलतोय आणि मी हे एक्स्ट्रीम वर्ड वापरतोय की नाही होत म्हणून. ओके. कोणत्या ना कोणत्या फॉर्म मधलं मेडिटेशन मला अपेक्षित आहे तुमच्याकडून. मग भले तुम्ही सिटिंग मेडिटेशन करा किंवा त्याच्यानंतर फॉर दॅट मॅटर इफ यू वॉन्ट टू डू सम योगा और समथिंग यू कॅन डू दॅट पार्ट इरिस्पेक्टिव्ह ऑफ एनिथिंग. बट तुमचा मेंटल स्ट्रेंथ जो आहे तो मेंटल स्ट्रेंथ वाढला पाहिजे. ओके. पुढचे आजपासून किती दिवस राहत आहेत पुढं, किती लोकांनी मोजले?
140 140 140 ना. आजपासून 140 डेज तुमच्याकडे जर असतील, 140च्या वरच राहतात ऍक्च्युली, 145च्या रेंजला वगैरे पाहिजे तुमच्याकडे आजपासून दिवस. ओके, सो जेवढे दिवस तुमच्याकडे राहत आहेत, एक लक्षात ठेवायचं, युअर लाईफ इट विल गो ऑन. ओके, इट विल गो ऑन. The way you are preparing right now, na, it is okay. Your life will go on, but the quality of life depend upon what you do in these 145 days. ओके, पास नापास या गोष्टी मॅटर नाहीत करणार आहे. तुम्ही एक गोष्ट नीट लक्षात घ्या, तुम्ही तुमचं किती 100% या प्रोसेसमध्ये देणार आहात, या प्रोसेसवर सगळ्या गोष्टी डिपेंड असणार आहेत. मला हे बिलकुल नाही पाहिजे तुमच्याकडून की सर मला की नाही लग्न होतं सर, मग लग्नामध्ये 15 दिवस गेले. जर लग्नात 15 दिवस जाऊ शकतात तुमचे इतर लोकांच्या दुसऱ्याच्या, ओके, तर मात्र मग तुमच्या हातात जिल्हा देण्याची तुमची लायकी नाही. म्हणजे स्पष्ट सांगायचं, तुमच्या हातामध्ये जर एक जिल्हा जातोय तर मात्र तुमच्याकडून अपेक्षा ही क्लिअर कट आहे की तुम्ही समाजहित आणि जे सर्व्हिस म्हणल्या गेले, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, तर त्या सर्व्हिसला तुम्ही प्राधान्य देत आहात का? मग ते सर्व्हिस आहे तुमच्यासाठी का तो तुमचं प्लेजर आहे, हे तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्ही काय करताय. परंतु मला तुमच्याकडून ही अपेक्षा आहे, बेअर मिनिमम, की तुम्ही टार्गेट तर करणारच आहात. नंबर 2, क्वेश्चन्स तुम्ही विचारणार आहात. नंबर 3, तुम्ही मेडिटेट करणार आहेत. जो मेंटल स्ट्रेंथ आहे ती तुमची वाढवणार आहे. आणि हे नंबर 4चं जे मी आता तुम्हाला सांगतोय, यू हॅव टू ऍक्ट लाईक यू आर एन IAS ऑफिसर. सिम्पल. इम्बाईब दॅट थिंग इन टू युअर बॉडी लँग्वेज. की ठीक आहे, एक साधं गणित असतं बघा, पास होण्याचं ना साधं गणित असतं. तुम्ही ऑलरेडी यू हॅव टू इमॅजिन दॅट ओके यू आर एन IAS ऑफिसर. आणि IAS ऑफिसर म्हणजे हे नाही की मला घ्यायला गाडी का नाही आली इथं, हे नाही पाहिजे. मला हे पाहिजे की हे डिसिजन घेताना एक IAS ऑफिसर काय करत. ओके, शाळेमध्ये कॉलेजमध्ये गॅदरिंग चालू आहे आणि म्हणून मग मी जर समजा माझी परीक्षा बुडवत असेल तर मात्र प्रॉब्लेम आहे. ही गोष्ट नाही होऊ शकत या ठिकाणी. तुमच्याकडून ही अपेक्षा नाही आहे. ग्रुप डी, ग्रुप ई या सर्व्हिसेस जर असल्या चुकून माकून, तर ते कदाचित त्यांच्याकडून अशी की दिरंगाई झाली तुम्ही मान्य करू शकतो. यू गाईज आर गोइंग टू बी द पिलर्स ऑफ दिस नेशन अँड अ स्ट्रॉंग वन दॅट टू. जर समजा एक दिवस तो पिलर नसला तर सिस्टीम अख्खी कोलॅप्स होतीये. ते समजून घेण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे का? ती मॅच्युरिटी तुमच्यामध्ये आहे का? आणि याच्या बेसिसवरच तुमचे आता पुढचे 145 डेज सगळे असणार आहेत. प्रेशर असणार आहे का? तर हो, 100%. म्हणजे जेवढं प्रेशर आजपर्यंत तुम्हाला असणार आहे ना, आय कॅन गॅरंटी यू इंटू 100 आणि प्लस अजून एखादं 0 वाढवून घ्या, इतकं प्रेशर आता असणार आहे. स्पेसिफिकली जे विद्यार्थी एक्झाम देतात यावर्षी त्यांच्यासाठी तर असणारच आहे, 100% सांगतो. ओके, कारण विदाऊट प्रेशरचं ते भेटणार नाही. तुम्ही जेवढं वर्षभर अभ्यास केलेला आहे तो सगळ्या वर्षभराचा अभ्यास त्या 24 तारखेच्या सकाळी 2 तासामध्ये दिसणार आहे. त्या 2 तासामध्ये तुम्ही जो काही अभ्यास केलाय तो सगळा त्या पेपरवर उतरणार आहे. एवढी गोष्ट फक्त लक्षात ठेवा. आजपर्यंतचा अनुभव आहे, ज्या ज्या लोकांनी कामकुचारपणा केलेला आहे, ज्या ज्या लोकांनी आळस केलेला आहे, ज्या ज्या लोकांनी सुट्ट्या मारलेल्या आहेत, त्यांना त्या सुट्ट्या, तो आळस, तो कामचुकारपणा त्या 2 तासात आठवलेला आहे. हा आजपर्यंतचा अनुभव कोणाचाही चुकलेला नाही. आणि ज्या विद्यार्थ्यांनी तन मन धन लावून सगळ्याच्या सगळं पूर्ण अटेन्शन त्यांचं त्या पूर्ण प्रिपरेशन मध्ये घातलेले ते पुरं पास झाले. आणि प्रिलिम्स ही खूप सोपी परीक्षा आहे बरं का. बघायला जर गेलं ना, प्रिलिम्स, UPSCची प्रिलिम ही खूप सोपी परीक्षा आहे. याच्या ज्या डिमांड आहेत ना, या डिमांड लोकांना अवघड जातात. तुम्ही व्यवस्थित समजून घ्या, NCERT, रेफरन्स बुक, रिव्हिजन, टेस्ट याच्या पलीकडे आहे UPSC प्रिलिम्स. UPSC प्रिलिम्सला तुमच्याकडून फक्त एक साध्या गोष्टीची अपेक्षा आहे, दॅट इज कॉमन सेन्स. आणि कॉमन सेन्स इज द मोस्ट अनकॉमन थिंग यू विल एव्हर फाइंड इन टू द रिअल लाईफ. कॉमन सेन्सच नसतो, बऱ्याचदा नसतो. प्रत्येक गोष्ट बुकिश नॉलेजवर अप्लाय करायला माणूस जातो. आणि जर समजा तो ते अप्लाय करत असेल, बुकिश नॉलेज तिथं करत असेल, तर एका पॉइंट नंतर ते बुकिश नॉलेज संपून जातं UPSCच्या बाबतीत. बऱ्याचदा असं आहे, तुम्ही तुमचे मित्र बघितले असणार आहेत की ते टेस्टमध्ये जे क्लास टेस्ट असतात ना, क्लास टेस्टमध्ये ते परफॉर्म व्हेरी वेल, 130, 140 आउट ऑफ 200. बट वेन इट कम्स टू UPSC पेपर, त्यावेळेला 60, 65, 70, 75 याच्या पलीकडे जात नाहीत. तुम्ही बघितलं असणार आहे, तुमच्या आसपास 100% असे मित्र तुमचे असणार, बाहेर असतील, इथे असतील, माहिती.
त्याचं रिझनच हे की ज्यावेळेस तुम्ही क्लासरूम मध्ये एंटर करतायत ना, तुम्ही क्लासरूम मध्ये जाताना फक्त तुमचं लक्ष्मीकांत, नितीन सिंघानिया, तुमचे एनसीआरटीज हे घेऊन जात नाहीये. तुम्ही स्वतःची एक पर्सनॅलिटी घेऊन त्या क्लासरूम मध्ये जातात. ज्या व्यक्तीने पूर्ण ह्या 145-150 दिवसात त्या पर्सनॅलिटीवर काम केलेलं आहे, तो व्यक्ती त्या ठिकाणी ते 100 प्रश्न प्रॉपर सोडवतो. साधं गणित आहे. बऱ्याचदा तुम्हाला त्या मुवमेंटमध्ये, त्या क्लासमध्ये असे डिसिजन्स घ्यावे लागतात की जे तुम्ही अभ्यासही केलेला नाहीये, परंतु तुम्हाला ते मार्क करावं लागतं. कधी ऐकलेलंच नसतं, पण तुम्हाला तुमच्या इंट्युशनवर, तुमच्या एक्झिस्टिंग नॉलेजवर आणि तुम्ही जो अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासाच्या बेसिसवर काही ना काहीतरी एक डिसिजन घ्यावं लागतं. आणि ते डिसिजन तेव्हाच घेता येईल ज्या वेळेला तुम्ही इथं 145-150 दिवस मेहनत केली. मला हे कृपा करून कोणीही विचारायचं नाही की सर मला सुट्टी पाहिजे, घेऊ वाटली घ्या, नाही घेऊ वाटली नका घेऊ. कोणीही तुम्हाला काहीही कंपल्शन करणार नाहीये. करिअर कुणाचं आहे? कुणाचं आहे? बरोबर. पगार कोण घेणार आहे? नाव कुणाचं होणार आहे? मग सुट्ट्या मला का मागतायत? तुमचं डिसिजन आहे, तुम्ही घ्या. मी कोणालाही सांगायला येणार नाही की नाही बेटा हे आता सध्या चुकीचं आहे किंवा ते बरोबर आहे. तुम्ही इतके मेच्युअर आहात की या 6 महिन्यामध्ये पितांबर इन्स्टिट्यूट ऑफ IAS चे इथिक्स काय आहेत हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे एवढं तुम्हाला आतापर्यंतचं नॉलेज आलेलं आहे असं मी अपेक्षा करतो. त्यामुळं आता याच्या पुढे गेल्याच्या नंतर यू वोंट आस्क मी, आय विल आस्क यू की बेटा ठीक आहे, ओके, चांगला अभ्यास करतोयस, अजून काय करू शकतो मी तुझ्यासाठी. हे ज्यावेळेस माझ्या तोंडातनं निघेल त्यावेळेला समजून घ्या की तुम्ही योग्य ट्रॅकवर, की मी अजून काय करू शकतो तुमच्यासाठी. हे कधी होईल? ज्या वेळेला तुम्ही इथं सांगितलेल्या गोष्टी पूर्ण करतायत तेव्हाच मी अजून काहीतरी एक्स्ट्रा हे करू शकतो. अँड डोंट वरी, द इन्स्टिट्यूट हॅव इमेन्स टू गिव्ह. यू जस्ट आस्क फॉर इट अँड यू विल गेट इट. मार्क माय वर्ड्स. तुम्हाला कोणत्याही गोष्टीची गरज असू द्या, इन्स्टिट्यूट विल प्रोव्हाइड दॅट, प्रोव्हाइडेड तुम्ही तुमच्या ते मार्कमध्ये दाखवलं. तुमचे मार्क्स, तुमचं जे काही अनालिसिस असेल त्या अनालिसिस आणि या फॉर्मॅटमध्ये सगळ्या गोष्टी पुढे जातात. क्लिअर? आता ह्याच्या पुढची गोष्ट सांगतो. ज्यावेळेस तुम्ही प्रिपरेशन करत असणार आहे पुढचे 145 दिवस, या प्रिपरेशनमध्ये तुम्हाला दररोज अप अँड डाऊन येणार आहेत. दररोज बोलतोय बरं का मी. मूड स्विंग्स असतात ना, मूड स्विंग्स तसे येणार आहेत दररोज. आज सकाळी तुम्ही ज्यावेळेस चालू करताल त्यावेळेला यू विल बी ॲट युअर हायेस्ट पीक की येस आय एम द बेस्ट, आय एम द बेस्ट, नो वन कॅन स्टॉप मी अँड दिस इज व्हॉट आय हॅव टू डू अँड आय एम गोइंग टू क्लिअर दिस एक्झाम लाईक एनिथिंग. हा सकाळचा मूड असणार आहे. चहा येऊपर्यंत 5 वाजता तुम्हीच मित्राचं डोकं खात असताल, काय झक मारली हे जॉईन केलंय मी UPSC. हे तुम्हीच असणार आहेत बरं का. हे 6 तासाच्या अंतरातले तुम्ही असणार आहेत, एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि ही क्लॅरिटी असू द्या डोक्यामध्ये की असं होणार आहे. या एक्झामचा ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करत असणार आहे तुमचे मूड स्विंग्स ट्रिमेंडस लेवलला असणार आहे. म्हणून मेडिटेशनची गरज आहे, म्हणून त्या अभ्यासाची गरज आहे. ते मेडिटेशन, तो अभ्यास तुम्हाला कॉन्फिडन्स देणार आहे की हा ठीक आहे, ओके, होईल, होतंय. तुम्हाला स्वतःला हे सांगावं लागेल की येस यू आर वर्थ इट. यू कॅन डू और कांट डू, दॅट इज ऑल टुगेदर अ डिफरंट क्वेश्चन. वेदर यू आर वर्थ, दॅट इज व्हॉट मेक्स अ डिफरन्स. ज्या वेळेला ते तुम्हाला कळेल ना त्यावेळेला ऑटोमॅटिक गोष्टी सोप्या होत जातील तुमच्या केसमध्ये. ही गोष्ट मात्र लक्षात असू द्या. ठीक आहे? ऑलवेज रिमेंबर दिस थिंग. डू नॉट गो फॉर परफेक्शन इन टू प्रिलिम्स. मेक दिस थिंग एंटायरली क्लिअर. डू नॉट बोल्ड, कॅपिटल, अंडरलाईन, इटालिक, काय समजायचं समजा. डू नॉट गो फॉर परफेक्शन. की नाही सर मी तुम्हाला सांगतो ह्याच्यावर क्वेश्चन येणार म्हणजे येणार, भले मागच्या 4 वर्ष नाही विचारलाय पण येणार. पण बेटा मागच्या 10 वर्षापासून जे 40 टॉपिक रिपीट होत आहेत ना, ते 40 वर तर हँड घ्या आधी. हे येईल तेव्हा येईल. ते 40 वर हँड आहे का तुझा? UPSCची एक्झाम खूप सोपी आहे. तुम्हाला एक मी क्लॅरिटीने सांगतो, प्रत्येक एक्झाम मध्ये ठीक आहे UPSC मध्ये पॅटर्न फिक्स नसतो की कोणत्या टॉपिक्सवर कोणते क्वेश्चन येतील वगैरे, ते नसतं. परंतु UPSC मध्ये एक गोष्ट फार क्लिअर आहे, थीम्स रिपीट होत आहेत अगेन अँड अगेन. जर तुमच्या थीम रिपीट होत आहेत आणि जर तुम्हाला हे समजतंय व्यवस्थितरित्या की मागच्या 15-20 वर्षांपासूनच्या अनालिसिसमध्ये हे टॉपिक रिपीट होत चाललेत, मग या टॉपिकवरचा क्वेश्चन माझा चुकता कामा नये. फॉर एक्झाम्पल ऍसिड रेनवरचा जो क्वेश्चन आहे,
4 वेळेस रिपीट झालेला क्वेश्चन आहे, ऍज इट इज 4 वेळेस रिपीट झाला. मग ह्या गोष्टी तुम्हाला क्लॅरिटीने माहिती पाहिजे. तुमचा युपीएससीचं पीवायक्यूचं नॉलेज टॉप नॉच पाहिजे, टॉप नॉच. एकही प्रश्न पीवायक्यूचा मिस होता कामा नये. आणि मार्क माय वर्ड्स, डिरेक्टली और इनडायरेक्टली 100 पैकी 30 प्रश्न रिपीट होतात. हा खूप मोठा रेशो आहे बरं का. 30 प्रश्न रिपीट होणं म्हणजे खूप मोठा रेशो आहे. अख्ख्या पेपरमध्ये बेसिकच्या नॉलेजवर सॉल्व्ह होणारे क्वेश्चन्स युपीएससी मध्ये जवळपास 25 ते 30 असतात अवघड पॅटर्न मध्ये. अवघड जरी असला पेपर तरीही 25 ते 30 प्रश्न असे असतात, जवळपास 27 ते 30 पकडा, जे तुमच्या बेसिक्सवर सॉल्व्ह होतात. अप्लाइडवर जायची पण गरज नाहीये तुम्हाला. 60 क्वेश्चन इथंच भरले. चला असं समजूत की काही क्वेश्चन ओव्हरलॅप होत आहेत, 60च्या जागी आपण 40 पकडू. ठीक आहे. उरलेले जे प्रश्न असतील ना तुमचे, उरलेले 40, त्या उरलेल्या 40 मध्ये काही पॅटर्न्स असतात, जे मी तुम्हाला आता सांगितलं की तुम्हाला ऐन वेळेला काहीतरी डिसिजन घेऊन काहीतरी अटेम्प्ट करावे लागतात. युपीएससीची एक लँग्वेज असते, त्या लँग्वेजमध्ये काय बरोबर आहे, काय चुकीचं आहे, काय फॉर्मॅट यूज होतो, ह्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज तुम्हाला त्या ठिकाणी अप्लाय करायचं असतं. एक आरामात एक कॅन्डिडेट जो कोण अभ्यास करत आहे, ज्याचं डोकं त्यावेळेला ठिकाणावर आहे, ज्याच्या डोक्यामध्ये चावचाव नाहीये कसल्याच प्रकारची, आणि तो कॅन्डिडेट त्या ठिकाणी बसलेला आहे शांत डोकं ठेवून. आणि शांत डोकं त्याच वेळेस होणार आहे ज्यावेळेस तुम्ही मल्टिपल क्वेश्चन सॉल्व्ह करतायत, मल्टिपल क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करतायत. तो कॅन्डिडेट जेव्हा तिथं बसेल त्यावेळेला त्याचा एक्झाम 100% क्लिअर होतं. मी आजपर्यंत एकही कॅन्डिडेट असा बघितलेला नाहीये की जो कॅन्डिडेट तयारी पण केली आहे, सगळं व्यवस्थित केलंय, त्या ठिकाणी पण एकदम कंपोज राहिलाय आणि तरीही नापास झालाय. एकही नाही बघितला बरं का, एकही. पण मी आजपर्यंत असे हजारो कॅन्डिडेट्स बघितलेत की जे कॅन्डिडेट त्यांच्या प्रोसेसमध्ये कुठंतरी चुकलेत आणि त्याच्यानंतर नापास झाले. प्रोसेसमध्ये चुकता कामा नये. तुमची प्रोसेस काय आहे ती तुम्हाला या ठिकाणी भेटून जाईल. देर इज अ रिझन पितांबर इन्स्टिट्यूट ऑफ IAS इज एंटायरली ऑफलाईन. आजपर्यंत मी कोणतंही लेक्चर ऑनलाईन टाकलेलं नाहीये. तुम्हालाही माहितीये, इन्स्टिट्यूटला चालू होऊन आता 2-2.5 वर्ष झालेले. एकही लेक्चर ऑनलाईन नाहीये आपलं. इथं काय चालतं काय नाही हे तुम्हालाच फक्त माहितीये. आता मेन्स रिलेटेड, आता प्री रिलेटेड माहिती होईल. ऑनलाईन लेक्चर्सनी फक्त आणि फक्त डायरेक्टर्स आणि क्लास श्रीमंत होतो, विद्यार्थी IAS होत नाहीत. हा आजपर्यंतचा अनुभव आहे. बिकॉज खूप गोष्टी इन्व्हॉल्व्ह असतात. आता साधं उदाहरण घ्या, तुम्हाला जर असंच असलं असतं तर ऑनलाईन फ्रीमध्ये लेक्चर्स अवेलेबल आहेत, फ्रीमध्ये, पैसेही द्यायची गरज नाही. बट स्टील यू हॅव चोजन टू पे ओव्हर हिअर, टू कम ओव्हर हिअर अँड देन स्टडी. याचा डिफरन्स तुमच्यामध्ये आणि इतर तुमच्या मित्रांमध्ये जे 6 महिन्याखाली तुमचे होते, ओके, किंवा आजही आहेत असं समजून, आणि त्यांच्यामध्ये तुमच्यामध्ये 6 महिन्यात तर डिफरन्स तुम्हाला दिसला असेल ना, ट्रिमेंडस लेवलचा, की नाही यार भयानकच बदललं. हे म्हणत नाही की ते चुकीचे आहेत किंवा तुम्ही बरोबर आहेत, नाही, पण एक डिफरन्स आहे, एक थॉट प्रोसेस आहे, एक IASची थॉट प्रोसेस आहे. आता वेळ आली की त्या थॉट प्रोसेसला मूर्त स्वरूप देण्याची. ज्यावेळेस तुम्ही ते मूर्त स्वरूप देताल, ज्यावेळेला तुम्हाला हे कळेल की काय करायला हवंय आणि काय नाही करायला हवंय, त्यावेळेस तुम्ही जिंकलेले असाल. ही गोष्ट आधी क्लिअर ठेवा. अभ्यास जो इथं करायचा आहे या ठिकाणी, तुमचा काय प्लॅन असेल काय नाही, या सगळ्या गोष्टी तुमच्या ऑटोमॅटिक इथं होऊन जातील. डोंट वरी, तुम्हाला ते सांगून देईल. पण एक लक्षात ठेवायचं, हे स्वतःला वाटू द्यायचं नाही 24 तारखेच्या इव्हिनिंग 6 PM ला, 24 मेच्या दिवशी इव्हिनिंग 6 PM, यार अजून बेटर करता आलं असतं. ज्या क्षणाला तुम्हाला हे वाटतंय की अजून बेटर करता आलं असतं, त्या क्षणाला समजून घ्या तुमची प्री डुबली. ज्या वेळेला तुम्ही बाहेर येताल एक्झाम मधून, ओके, 2:30 ते 4:30 पेपर असतो तुमचा दुपारचा, ज्यावेळेस तुम्ही 4:45 बाहेर येताल, त्यावेळेला तुम्हाला हे क्लिअर पाहिजे की भाई दिस इज व्हॉट आय कुड डू, दिस वॉज माय बेस्ट. याच्याहून बेस्ट मला देता येत नव्हतं, हे माझं बेस्ट होतं. आता याच्यावर काय होतंय ते पेपर जाणो आणि माझं नशीब जाणो, असू दे. ज्या वेळेस हा फील तुमच्या मनात नाही येईल ना, त्यावेळेस तुम्ही पास झालेले असाल. मी तुम्हाला हे सांगतो. पण ते वाक्य येण्यासाठी की आय गेव माय बेस्ट, यू हॅव टू रीच टुवर्ड्स युअर लिमिट. यू हॅव टू ब्रेक लिटरली समटाइम्स दोज लिमिट्स. It's not about how many hours you are studying. It's not about how many teachers you have. It's not about how many books you have read. It doesn't matter how many questions you have solved. साधा प्रश्न है, have you given your best? Simple. And you have to give your best in each day,
in each month, in each year, and for that matter, in each hour. And then only you can expect a result. Specifically UPSC चा. There is a reason की विद्यार्थी 10 लाख फॉर्म भरतायत पण एक्झामला येताना 50%च येतात. ओके, देर इज अ रिझन फॉर इट. हे कोणाच्याही बसचं काम नाहीये बघा. युपीएससी क्लिअर करणं हे कोणाच्याही बसचं काम नाहीये. ही गोष्ट आधी डोक्यात क्लिअर ठेवा. एक्झाम अवघड नाहीये. डिमांड जे मी तुम्हाला सांगितलं ना, याच्या ज्या डिमांड आहेत ना त्या फुलफिल करता करता नाकी नऊ येतात. आणि हे ज्यावेळेस तुम्हाला कळतंय की तुम्ही खूप जवळ आहात त्या डिमांड फुलफिल करायच्या, तुम्ही आता आलायत त्या प्रोसेसमध्ये आलेला आहेत, तुम्ही आता ऑलरेडी 6 महिने या प्रोसेसमध्ये राहिलेला आहेत, डिटेलमध्ये राहिलात आणि आता वेळ आलेली की तुम्हाला एक स्टेप पुढे जायचंय आणि स्वतःवर लक्ष केंद्रित करायचंय. बी सेल्फिश. 7th पॉइंट, बी सेल्फिश. लिटरल बी सेल्फिश. यू डोंट हॅव टू वरी अबाउट एनिथिंग. कोणाचं काय चालू आहे, कोण काय करतंय, कोण तुम्हाला काय बोललंय, तुम्ही कोणाला काय बोललायत, तुमच्यासोबत किती मित्र आहेत, तुमच्या मैत्रिणी किती आहेत, तुमच्या एक्सनी तुम्हाला काय बोललंय मित्रांकडं, तुमच्या करंटवाल्यांनी तुम्हाला काय बोललंय सध्याला, काही मॅटर करत नाही. ऍक्च्युअल मॅटर नाही करत. ओनली थिंग दॅट मॅटर्स इज आर यू एबल टू स्लीप प्रॉपरली इन द नाईट आफ्टर सीइंग आय टू आय इन दॅट मिरर. सिम्पल. इफ यू आर एबल टू डू इट, 100% you will clear your examination. दररोज करणं आहे, दररोज. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, हे एक दिवसाच्याच प्रमाणे होणार आहे. 1 day at a time. And if you are able to do it, I am 100% sure I will see you into that PDF. PDF असते माहिती आहे ना ते. ओके, प्रिलिम क्लिअर करतात तर तुमचं नाव जातं एकदम. सगळ्यांना माहिती असतं नाव, सगळ्या भारतभराला माहिती असतं नाव तुमचं. ओके, सो त्या PDF मध्ये जर स्वतःचं नाव बघायचं असेल, या गोष्टी करणं अपेक्षित आहे. ठीक आहे. सो हे मला तुमच्याकडून हवंय, तुमच्याकडून ह्या गोष्टीची अपेक्षा आहे. आणि बिलकुल इथं तुम्हाला सांगितलं गेलेलं आहे, हे बघा इन्स्टिट्यूट तुमची आहे, अख्खा कॅम्पस तुमचा आहे, काय गोंधळ घालायचा घाला, मला माहिती नाही. एक्झाम क्लिअर झाली पाहिजे. तुम्हाला किती वाजता बसायचं, इथं रात्रभर बसायचा का अभ्यास करत रात्रभर बसा, माझं काही म्हणणं नाही. मी बघून घेईल काय बोलायचं. परंतु तुम्हाला या ठिकाणी आल्याच्या नंतर एक डोक्यामध्ये क्लिअर पाहिजे, 145 दिवस आहे, जेवढ्या टेस्ट क्लास घेणार आहे त्याच्या कमीत कमी 3 पटींनी जास्त टेस्ट मी सोडवल. हे आधी तुम्हाला स्वतःला सांगणं गरजेचं. डोंट एक्सपेक्ट की जेवढं क्लासमध्येच होतंय तेवढंच मी करणार आणि फावल्या वेळामध्ये मी पिक्चर बघायला जाणार. हे नाही बरं का. तुम्ही एक्स्ट्रा काय देऊ शकतात, तुमच्याकडून काय देता येतं. क्लास आहे, किती तास क्लास आहे, चला 4 तास दिवसात ना क्लास असं कन्सिडर करूत आपण. ओके, 4 तास दिवसाचा क्लास आहे, 8 तासाची तुमची झोप आहे, 12 तास याच्यामध्ये निघून गेले, उरलेले 12 तास तुमच्या हातात आहे, असं तर कन्सिडर करूत आपण. ओके, त्या 12 तासामध्ये तुम्ही काय करताय, तुम्हाला क्लासमधनं जे काही क्लास वर्क दिला असेल त्याचे समजा 4-5 तास निघून गेले तरी तुमच्या हातामध्ये 6-7 तास आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही म्हणत असाल की नाही, मी मला सांगितलेलं काम पूर्ण केलेलं आहे आणि आता मला मात्र ब्रेक पाहिजे. का पाहिजे, कुणी सांगितलंय? देर इज नो नीड. ऑनेस्टली स्पीकिंग, देर इज नो नीड. हा, तुम्हाला जर एखादा छोटा मोठा ब्रेक पाहिजे असेल तर वीकली एक 3-4 तासाचा घ्या. एक वीकमध्ये एक दिवस ठेवायचा, फॉर एक्झाम्पल संडे. ओके, संडेला सकाळपासून दुपारपर्यंत यू विल बी रिवायझिंग युअर एंटायर थिंग, व्हॉट एव्हर यू हॅव डन फॉर युअर एंटायर वीक. अँड आफ्टर दॅट यू विल बी टेकिंग अ स्मॉल ब्रेक. कधीचा समजा माझं 4-5 पर्यंत माझं झालं, आता 5 वाजेपर्यंत मी माझा अभ्यास झालाय संडेचा, 5 वाजता ब्रेक घेतोय. नाव दिस इज डन. आणि मी माझ्या आता दिवसभरामधलं माझं हे संपवलंय. जनरली मी रात्री 9 वाजता संपवतो, आज मी 5 वाजता संपवलंय. इतकं स्वतःला व्यवस्थितरित्या ऑर्गनाइज वे मध्ये ठेवा गोष्टींना. जेवढे तुम्ही ऑर्गनाइज राहताल तेवढा चांगला स्कोर तुमचा येणार आहे. ओके, अजून एक, तुम्ही ज्यावेळेस सुरू करणार आहेत तुमचे स्कोर्स व्हॅरी होणार आहे, तेवढं फक्त लक्षात ठेवायचं. काही विद्यार्थ्यांचे स्कोर्स खूप कमी असणार, काहींचे निगेटिव्ह पण जाऊ शकतात. ओके, आणि काही लोकांचे एकदम स्काय रॉकेटिंग स्कोर्सही असतील याच्यावर. आणि ह्या वेळेसचे स्कोर डिस्प्ले होणार आहेत, ही गोष्ट आधी क्लिअर असू द्या. मी आधी नव्हतो डिस्प्ले करत, परंतु या वर्षीपासून स्कोर्स डिस्प्ले होतील. सगळ्यांचे नाव असेल, प्रणव सर आहेत, प्रणव सर सगळ्यांची नावं, प्रत्येकाला किती स्कोर आलाय काय नाही या सगळ्या गोष्टी तुम्हाला डिस्प्ले लावून देतील. ओके, त्या लिस्टमध्ये मी अजून कसा बेटर परफॉर्म करू शकतो हेच तुमच्या डोक्यात पाहिजे. 5 मार्क पडो, 50 पडो, 150 पडो, काही घेणं देणं नाही. मागच्या टेस्टपेक्षा माझं परफॉर्मन्स बेटर आहे का,
मी या मागच्या 4-5 दिवसामध्ये जेवढं काही केलेलं आहे त्याचं मला फळ भेटतंय का या टेस्टमध्ये? बऱ्याचदा भेटेल, बऱ्याचदा भेटणार नाही, हे पण सांगतो, पण वाया जाणार नाही. आज केलेली मेहनत भले नेक्स्ट टेस्टमध्ये कामाला नाही येणार, परंतु ती कधी ना कधी तुमच्या प्रिपरेशनमध्ये कामाला येणार आहे. ही गोष्ट डोक्यात असू द्या. पेशन्स ठेवणं खूप गरजेचं. ओके, 8th पॉइंट, पेशन्स. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. ज्यावेळेस तुम्ही तयारी करत असताल त्यावेळेला तुमच्यामध्ये पेशन्स असणं गरजेचं. तुम्ही आता हे समजून घ्या की तुम्ही इतर स्टुडंट सारखे नाहीयेत. मी तुम्हाला चण्याच्या झाडावर चढवत नाहीये, परंतु हे तुम्हाला स्वतःमध्ये इम्बाईब करावं लागेल की तुम्ही इतर स्टुडंट सारखे आता नाहीयेत. यू गाईज आर द वन हु इज प्रिपेअरिंग फॉर UPSC अँड दॅट टू सिव्हिल सर्व्हिसेस, की ज्या ठिकाणी सगळ्याच फील्डमधले लोक येऊन एक परीक्षा देत आहेत. सगळ्याच फील्डमधले. इथे एक BA झालेला मुलगाही परीक्षा देतो, IIT IIM वालाही देतो, एम्स वालाही देतो. सगळेच जेवढे काही लोक आहेत हे सगळेजण टॉप नॉच टॅलेंट ऑफ दिस नेशन विल बी गिव्हिंग दिस एक्झामिनेशन. यू आर वन अमंग्स देम. क्लिअर आहे? मग त्यामुळे तुम्हाला पण त्या स्तरावर पोहोचणं गरजेचं. जर समजा तुम्ही त्या स्तरावर पोहोचत नाहीयेत तर मात्र तुम्हाला अजून मेहनत करायची गरज आहे. ओके, पेशन्स झाला. आता डेफनेस. डेफ म्हणजे काय? बहिरेपणा. ओके, आय वॉन्ट यू टू बी द डेफ पर्सन फॉर द सोसायटी फॉर नेक्स्ट 145 days. डेफ म्हणजे कसा? तुमचा मित्र तुम्हाला काही बोलत असेल जो प्रिपरेशन नाही करत आहे, तुमच्या गल्लीतलं कुणी तुम्हाला काहीतरी सांगत असेल, एखादा नातेवाईक तुम्हाला सांगत असेल की अरे हे लय अवघड असतंय, तू येडायस का, काय गरज आडली होती तुझी, तुला मार्क किती पडलेत, तुला कळतंय का, तुला 50% 12वीला आहेत, तुला म्हणजे कोणत्या बेसिसला तू या सगळ्या गोष्टी करायल्यात, उगाच छोटी मोठी एक कोणती तरी परीक्षा घे आणि त्याच्यानंतर उगा पास हो, एकदा सिस्टीम मध्ये जा, पुन्हा बघूच बाकीचं काय, त्याला जिंदगी मोठी आहे. हे ज्या वेळेस येतंय, आय वॉन्ट यू टू प्ले डेफ. बहिरं बनायचं आपल्याला लिटरली. हे बघा, ज्या व्यक्तीने रस्ता शोधलेला असतो ना, ओके, ज्या व्यक्तीने रस्ता शोधलेला असतो तो रस्ता रॅन्डमली शोधलेला नसतो. त्या व्यक्तीने आधी तो रस्ता त्याच्या माइंडमध्ये क्रिएट केलेला असतो आणि नंतर तो रस्ता चालायला लागतो. चालल्याच्या नंतर तो इकडं तिकडं पण जातो आणि शेवटी तो त्या डेस्टिनेशनवर पोहोचतो आणि मग इतरांना तो रस्ता दिसतो. कोणीही उदाहरण घ्या याच्यामध्ये, कोणीही. जोपर्यंत तुम्ही ते करून दाखवणार नाहीये तोपर्यंत कोणीही विश्वास ठेवणार नाहीये. ही गोष्ट आधी डोक्यात क्लिअर असू दे. हे सगळ्यांच्या बाबतीत असतं. कोणीही सुटलेलं नाहीये. तुमचे सरही सुटलेले नाहीयेत. लातूर सारख्या ठिकाणी UPSC होतं का, कायच अडले इथं सुरू करायचं, या गोष्टी माझ्या पण कानापर्यंत आलेल्या आहेत. माझ्या तर तोंडावर बोललेले आहेत माझे मित्र की काय अडलंय इथं, भरतीचं वातावरण आहे सगळं, इथं काय अडलंय तुझं करायचं, तुला माहिती आहे का इथलच्या पोरांमध्ये आहे का ती कॅपॅसिटी, त्या पोरांमध्ये तर ताकद पाहिजे थोडी. माझं एकच उत्तर असायचं की हो, या मुलांमध्ये ताकद आहे, हो, कारण माझ्यामध्ये ताकद होती, मी इथलच आहे. आणि मी हे 100% सांगू शकतो, जर समजा माझ्यामध्ये ताकद होती, मला भेटलं नाही, तर माझ्यासारखे 2 विद्यार्थी तरी असतील या ठिकाणी की ज्यांना करायचं होतं पण त्यांना ते भेटलं नाही. आज त्यांना ती संधी उपलब्ध आहे आणि मला ती संधी उपलब्ध करून द्यायची, विषय संपला. तो रस्ता माझ्या माइंडमध्ये तयार आहे, मी चालत आहे. आणि त्याच्यानंतर मग बाकीचे जे कोणी येत असतील ते येत असतील, मला बाकीचं काही जास्त माहिती नाही. परंतु ही गोष्ट डोक्यामध्ये आधी क्लिअर ठेवा की तुम्हाला तुमचा रस्ता स्वतः बनवणं. ओनली दिस इन्स्टिट्यूशन, बिकॉज यू आर पार्ट ऑफ दिस इन्स्टिट्यूशन. आय एम नॉट टेलिंग वी आर दी ओनली इन्स्टिट्यूशन, तसलं मी तिथं हे नाही करत. यू आर पार्ट ऑफ दिस इन्स्टिट्यूशन अँड ओनली दिस इन्स्टिट्यूशन इज गोइंग टू हेल्प यू टू रीच ॲट दॅट डेस्टिनेशन विच यू हॅव डिसाइडेड. ही गोष्ट आधी डोक्यात असू द्या. तुम्हाला जर समजा हे क्लॅरिटी करायची असेल, क्लॅरिटी हवी असेल डोक्यामध्ये, whether you have the capacity to clear this exam, so as your director I can tell you yes you do. आणि हे मी एकदाच सांगेन की हो, तुमच्यामध्ये कॅपॅसिटी आहे. तुम्हाला मी दररोज ते मोटिवेशनचे फुगे नाही देत राहणार आहे. दररोज हवा भरत राहायची, तो वर जाईल पुन्हा खाली येईल, पुन्हा हवा भर पुन्हा वर जा. हे असले मोटिवेशनचे फुगे आहेच नाहीत बघत. मोटिवेशन नीड्स टू बी विदिन. सकाळी उठल्याच्या नंतर तुम्हाला कोणत्याही एक्सटर्नल मोटिवेशनची गरज पडता कामा नये. ते तुमचं आहे, तो तुमचा प्रेरोगेटिव्ह आहे, ते तुम्ही डिसाईड करणार आहे. कुणी म्हणलं होतं तुम्हाला आयएस बनायला, तुमचं डिसिजन आहे स्वतःचं, बरोबर. कुणी आलंय का बळजबरी? नाही, घरचे म्हणायलेत नाही पप्पा मला आयएसच बनायचं म्हणतायत बुवा,
मला तर नाही बनायचं, असं कुणी आहे का इथं? किंवा आई म्हणतीये की नाही बेटा मी शिकले नाही, तू शिक, असं काही आहे का कुणी? नाही ना, सगळेजण स्वतःच आलेत ना. मग स्वतःसाठी आलायत ना, मग स्वतःसाठीच काम कर. खूप जास्त इतर लोक काय म्हणतायत किंवा तुमचा शेजारी काय म्हणतोय, तुमचा गावाला काय म्हणतोय, भावकीतली लोक काय म्हणतायत, हे मॅटर नाही करणार आहे. ओनली थिंग दॅट मॅटर्स इज यू अँड युअर ओन थॉट प्रोसेस. समजतंय? त्यामुळं इथं निवांत राहा. या ठिकाणी या गोष्टी मॅटर नाही करणार आहे फॉर नेक्स्ट 145 days की तुम्हाला आसपासचे लोक काय म्हणतात. जस्ट क्लिअर युअर एक्झामिनेशन वन्स. एकदा मेन्स देऊन बघा. मी तुम्हाला खरं सांगतो, एकदाच मेन्स देऊन बघा. वाटलंस आयुष्याचं सार्थक झाल्यासारखा फील येईल. ऑफकोर्स मेन्स नंतर इंटरव्ह्यू वगैरे वगैरे त्या सगळ्या गोष्टी आहेत, परंतु प्रिलिम क्लिअर केल्याच्या नंतर ज्यावेळेस तो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा पेपर हातामध्ये येतो ना, तो पेपर कुठंच नसतो. आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये म्हणा किंवा इतर इन्स्टिट्यूटही असतील, तो पेपर नाही भेटत. तो पेपर फक्त गव्हर्नमेंटच्याच इन्स्टिट्यूशन्सचा असतो. ओके, तो पेपर ज्यावेळेस हाताला लागतो ना, आणि ज्यावेळेस तुम्ही ते पानं पलटतात मेन्सवाला, आणि ज्यावेळेस तो V7 त्याच्यावर चलत असतो किंवा ट्रायमॅक्स चलत असतो तुमचा, आणि तो जो असा बटर सारखा चलतो ना पेन, त्यावेळेस खरी मजा येते. त्यावेळेस वाटतं की हा ओके, काहीतरी केलंय मी प्री क्लिअर करून. इट्स नॉट अबाउट व्हॉट यू हॅव टू डू राईट नाव, इट्स व्हॉट यू विल गेट आफ्टर क्लिअर. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि हे तुम्हाला त्याच वेळेस होणार आहे ज्यावेळेस तुम्ही तुमच्या प्रोसेसवर लक्ष देता. तुमची प्रोसेस एकदा क्लिअर आहे ना, म्हणजे एकदा तुम्ही प्रोसेसमध्ये स्वतःच्या क्लिअर असाल ना, तुमचा रँक येऊन जाईल. जास्त काही ताण घेऊ नये. मला तुम्हाला फक्त या ठिकाणी ओरिएंटेशन मध्ये हीच गोष्ट सांगायची आहे की स्वतःला कमी नका समजू. खूप लोक आहेत की ज्यांच्यामध्ये ट्रिमेंडस लेवलची कॅपॅसिटी आहे. खूप लोक आहेत की ज्यांच्यामध्ये पोटेन्शियल आहे पूर्ण देश बदलण्याचं, पण फक्त त्यांना व्यवस्थित ते खतपाणी भेटत नाही, काहीतरी गायडन्स भेटत नाही, किंवा ते कुठंतरी चलत असले तर इतके आसपासचे लोक डाऊट करायला लागतात की ते लोकही स्वतः सेल्फ डाऊट करायला लागतात. असे पण लोक आहेत. पण तुमच्या केसमध्ये ती गोष्ट होणार नाही याची शाश्वती मी देतो, प्रोव्हाइडेड तुम्ही स्वतःवर भरोसा ठेवा. स्वतःवर डाऊट नका घेऊ की हे होईल का नाही होईल. आणि डाऊट येणार आहे, मी तुम्हाला हे पण सांगतोय. हे काय इतकं गुडी प्लेस नाहीये की हा ठीक आहे ओके झालं, आता सरांनी बोलून गेले बस, आता बस कर हर मैदान फते डायरेक्ट. असं नाही होणार आहे. ओके, नाही होणार आहे ही गोष्ट. तुम्हाला दररोज हे करावंच लागणार आहे. स्वतःला हे सांगावं लागणार आहे की नाही ठीक आहे ओके मी करून घेतोय किंवा मी करून घेतो. युअर आयडिओलॉजी नीड्स टू बी इन सिंक विथ द युपीएससी पॅटर्न. ही गोष्ट लक्षात असतो. आणि युपीएससी पॅटर्न कसा कळतो? PYQच्या बेसिसला कळतो. तुमची थॉट प्रोसेस, तुमची आयडिओलॉजी. आणि हे मी स्पष्ट सांगतोय बरं का, दिस इज ऑफिशियली मी तुम्हाला सांगतोय, जे विद्यार्थी युपीएससीची परीक्षा देणार नाहीयेत, ओके, किंवा असे तुमचे काही मित्र असतील की जे ग्रुप बी ग्रुप सी ची तयारी करतायत, परीक्षा चुकीची नाहीये ती, ग्रुप बी ग्रुप सी ची परीक्षा चुकीची नाहीये, पण पुढचे जे 145 दिवस आहेत ना, आय एम नॉट सजेस्टिंग यू की त्या मित्रांसोबत पुढचे 145 दिवस राहा. आय एम लिटरली नॉट सजेस्टिंग यू. माझी खूप सारे मित्र आहेत बरं का की जे ग्रुप बी ग्रुप सी सर्व्हिसेस मधून झालेत आणि दे आर व्हेरी गुड बाय देअर हार्ट. बट ही वेळ ती नाहीये की ज्या ठिकाणी तुम्ही दोस्ती निभवत फिरतात. ठीक आहे, ही वेळ ती आहे ज्यावेळेस तुम्ही थोडंसं जरा स्वार्थी बनताल. आणि जर तो खरंच तुमचा मित्र किंवा मैत्रीण आहे ना, तर ती व्यक्ती समजून घेईल की नाही ठीक आहे काहीतरी असेल रिझन, ठीक आहे लेट इट बी, इट्स ओके. मी हे म्हणत नाही की तुम्ही मैत्री तोडून टाका. मी हे म्हणतोय एक प्रिन्सिपल डिस्टन्स असणं गरजेचं आहे. तुमचे थॉट, जी तुमची थॉट प्रोसेस आहे एक्झामला घेऊन, ती मलाईन होता कामा नये. किंवा त्या मुलांकडून मदत घ्या. मदत कशी घ्या की भाई तुझा अनुभव आहे. आता फॉर एक्झाम्पल माझे काही सिनियर्स होते, मी त्यांच्याकडून अनुभव घेतलेले आहेत. जे आज ग्रुप बी मध्ये आहेत त्यांच्याकडून मी अनुभव त्यांचे घेतले. माझा एक रूममेट होता आणि त्यांनी मला, मी एकदम नवीन सुरुवात केली होती आणि तो जवळपास त्याला 4-4.5 वर्ष झाले त्यावेळेला. तो ग्रुप बीचीच तयारी करत होता त्यावेळेस. आज आहे तो ऑफिसरच आहे. त्याला मी म्हणलं होतं की खूप वेळ लागायला. त्यांनी मला एक गोष्ट फार क्लिअर सांगितली होती की ज्यावेळेस तुटायला येशील ना तेव्हा भेटेल. लक्षात येते हे वाक्य आजपर्यंत लक्षात आहे. ज्यावेळेस तू तुटायला येशील त्यावेळेला तुला भेटेल तुला काय पाहिजे. सो असे जर लोक असतील तुमच्या आसपास, भले ते मग तो कोणत्याही परीक्षेची तयारी करा ना, ते मॅटर नाही करत. बिकॉज द एज्युकेशन डझंट डिफाईन द वाईजनेस.
जर ते वाईज असतील, इफ दे आर वाईज इनफ, देन 100% यू कॅन बी अराउंड दॅट. बट इफ दे आर नॉट, जर तुम्हाला 0.1% जर वाटत असेल की नाही तुमच्या प्रोग्रेसमध्ये कोणताही मित्र, मैत्रीण, नातेवाईक, भावकी, मित्र, इकडं काय म्हणतात तोंड ओळख असलेला मित्र, मैत्रीण, हे जर लोक तुम्हाला जर वाटत असेल की नाही हे माझ्यासाठी कंडक्टिव्ह नाहीये ही गोष्ट, डिरेक्टली कट ऑफ करा पुढचे 145 दिवस, 145 दिवस डिरेक्टली. दिस इज हार्श स्टेटमेंट फ्रॉम मी, बट दिस इज व्हॉट इज नीडेड टू क्लियर दिस एग्जामिनेशन. यहां डिमांड मीट होत नहीं, दोस्ती यारी निभाते रह जाते लोग, और उसके बाद में समझ में आता कि नहीं कुछ नहीं बचा हाथ में. हे नाही पाहिजे. लक्षात येतंय तुम्हाला ह्या गोष्टी ज्या इथे सांगितल्या जात आहेत ना, ह्या कुठेही जगाच्या पाठीवर सांगितलं जाणार नाही याची शाश्वती मी देतो. कारण ह्याच गोष्टी महत्वाच्या. काय करावं याच्यापेक्षा काय करू नये हे समजलं की तुमचा रँक निघतो. आणि काय करू नये, बिना कामाचे संबंध प्रस्थापितही करू नये आणि निभवूही नये. स्पेसिफिकली इफ यू आर प्रिपेअरिंग फॉर युपीएससी. मी तुम्हाला हे म्हणत नाहीये बरं का की तुम्ही एकदम सगळं सोडून द्या आणि हे करा, ते बिलकुल नाही. पण 145 दिवस फक्त अभ्यासच करा, बस तेवढंच आहे. तेवढाच काळ, एवढाच काळ खेचणं आहे स्वतःला. खेचणं म्हणजे कसं, आणि त्यातनं भलं तुमचंच होणार आहे ना भाई, तुमच्यामध्ये दुसरं कोणाचं होणार आहे. वन्स यू आर ऑन दॅट स्टेटस, वन्स यू आर क्लिअरिंग दॅट एक्झामिनेशन, अँड देन यू विल अंडरस्टँड की ते वर्थ होतं सगळं. जेवढं काही तुम्ही केलं ना ते वर्थ होतं. पण ते वर्थ असण्यासाठी आधी तुम्ही वर्थ आहात का हे आधी स्वतःला विचार. लक्षात येते? ओके. आता प्लॅन वाईज जर तुम्हाला बोलायचं झालं, पुढच्या 145 दिवसामध्ये प्रत्येक सब्जेक्ट जो असेल तुमचा, प्रत्येक सब्जेक्टचे सब्जेक्ट टीचर्स असतील तुमचे, ते टीचर्स इथे येतील. जो प्रिलिम रिलेटेड ऍस्पेक्ट आहे, ओके, जितक्या गोष्टी प्रिलिम संबंधित आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी शिकवल्या जातील. ओके. आणि पुढचं प्रत्येक टीचरचा वेगळा ऍस्पेक्ट असेल. या टीचरनी समजा सांगितलं, आता फॉर एक्झाम्पल इकॉनॉमिक्स चालू, तर इकॉनॉमिक्स मध्ये तुमचं नॅशनल इन्कम रिलेटेड काही गोष्टी झाल्या. ओके. नॅशनल इन्कम मध्ये तुम्हाला सांगितलं हे असे असे कॉन्सेप्ट आहे, असं आहे, ही गोष्ट आहे. तुम्हाला कोणत्या बुकमधून काय कव्हर अप करायचंय या गोष्टी इथं सांगितल्या जातात. दुसऱ्या दिवशीचा क्लास सुरू होण्याच्या आतमध्ये त्या सगळ्या गोष्टी तुमच्या झालेल्या पाहिजे. तुम्हाला सांगितलं जाईल की आपल्याला उद्या 100 MCQ सॉल्व्ह करून आणायचे. तुम्हाला सोर्स दिला जाईल त्या गोष्टीचा की कुठून सॉल्व्ह करून आणायचे. इमानदारीने ते 100 MCQ सॉल्व्ह करून तुमचा स्कोर काही का असताना ते करून येणे, तो स्कोर सबमिट करणे आणि आहे तो स्कोर सबमिट करणे. ही चूक बिलकुल करू नका की स्कोर फुगवून सांगणे. लक्षात येते? हे सुसाईड आहे बरं का, हे लिटरली सुसाईड आहे. जर समजा तुम्ही तुमचा स्कोर फुगवून सांगत असाल क्लासमध्ये, तुम्ही सुसाईड करत आहात तुमच्या या युपीएससीच्या जर्नीमध्ये. ही गोष्ट आधी क्लिअर असू द्या. डॉक्टरांकडे गेल्याच्या नंतर खरं खरंच सांगतोत ना काय झालंय ते, मग त्या डॉक्टराच्या म्हणजे त्याला निदान करता येईल ना त्या गोष्टीचं की भाई ओके हे झालंय. मला जर माहितीच नसल की काय चालू आहे, मला जर हे माहीतच नसेल की तुम्ही काय केलंय, मला जर हे माहीतच नसेल की तुमचे स्कोर किती येत आहे, तर मी कोणत्या बेसिसला स्ट्रॅटेजी देणार आहे? ओके. माझा प्लस पॉइंट हा आहे की आय एम वन ऑफ द बेस्ट स्ट्रॅटेजिस्ट इन टू इंडिया. की काय स्ट्रॅटेजी असायला पाहिजे, कोणत्या फॉर्मॅटमध्ये जायला पाहिजे आणि विद्यार्थ्यांच्या कोणत्या गोष्टी चुकतायत, कोणत्या बरोबर आहे. जी प्रोसेस आहे ना, तर प्रोसेस डिझायनिंग हा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये माझा हातखंड आहे. मी ती गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचून देईल. मग त्याच्यासाठी माझे जेवढे काही सहकारी आहेत, इथलचे टीचर्स आहेत, मेंटर्स आहेत, बाकीचा जो सपोर्ट स्टाफ आहे, ते सगळे लोक तुमच्यासाठी आहेत अवेलेबल. ओके. प्रत्येक सब्जेक्टला जे कोर सब्जेक्ट आहेत, प्रत्येक कोर सब्जेक्टचे इथे सेशन्स होतील. एकही सेशन मिस करायचं नाही, एकही नाही. सर खूप महत्वाचं काम होतं. जर आयुष्याहून महत्वाचं काम जर असेल, म्हणजे तुमच्या करिअरहून महत्वाचं, तर बिंदास करा, काही प्रॉब्लेम नाही. ओके. एकही सेशन मिस करायचं नाही. मिस जरी झालं तर कोणी तुम्हाला फोन करणार नाही किंवा कोणी तुम्हाला मेसेज करणार नाही की तुम्ही का नाही आलात, काय चालू आहे, हे असं बरोबर नाहीये. ते बरोबर नाही ते तुम्ही समजून घ्या. आयस होणार आहेत तर ही जबाबदारी तुमची राहते. ओके. आणि एवढं झाल्याच्या नंतर ज्यावेळेस तुमच्या इथलच्या टेस्ट असतील, टेस्ट मात्र आठवणीनं कंपल्सरी आहे. ओके. टेस्ट मिस करता कामा नये. जर तुम्ही टेस्ट मिस करतायत तर मात्र म्हणजे तुमच्या प्रिपरेशनलाच अर्थ नाही बघा. तुम्ही जर टेस्ट नाही देतात ना, तर तुमच्या प्रिपरेशनला अर्थ राहत नाही.
तुम्ही खूप ब्लंडर करतायत, खूप मोठा, जर तुम्ही टेस्ट मिस करतायत तर. कारण जेवढं काही तुम्ही इन्स्टिट्यूटला पे करत असाल, जेवढं तुम्ही स्वतःचं या ठिकाणी 100% देत असाल, ते सगळं कशासाठी देत आहेत? ते लिहिण्यासाठीच देत आहेत ना, किंवा ते एमसीक्यू किती स्कोर येतोय, स्कोरवरच आहेत ना सगळ्या गोष्टी. मग जर समजा तुमच्याकडे तुम्ही टेस्टच देत नाहीये, तर मग अर्थच काय राहतो कोणत्याच गोष्टी? तुम्हाला कळणार कसं आहे की तुम्ही कुठं स्टँड करता? बरोबर. आणि ओन युअर ओन स्कोर. ओन युअर ओन स्कोर काय म्हणतोय मी? ओन युअर ओन स्कोर, इररिस्पेक्टिव्ह ऑफ एनिथिंग. 5 असू द्या किंवा -5 असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. तुमचाच आहे ना, इमानदारीचा आहे ना, ठीक आहे, काही हरकत नाही. कोणीही तुम्हाला हे समजणार नाही की अरे यार काय राव, हे एवढे कमी स्कोर असतो का कुठे, कोणीही म्हणणार नाही तुम्हाला. डोंट वरी. कोणीही या गोष्टीची गॉसिप करत नसतं. कारण जो 150 वर पोहोचलेला आहे ना, तो कधी ना कधी 5 वर पण असतो पोरांनो. एक लक्षात असू दे. माझ्या प्रॅक्टिस कोर्स 180 क्रॉस व्हायचे कधी कधी. 180, कॅन यू इमॅजिन, आउट ऑफ 200 180 क्रॉस व्हायचे माझे. पण आय एम द सेम पर्सन की ज्याला 18 मार्क पडलेले आहेत. हाऊ मेनी? 18. ओके, आय एम द सेम पर्सन. सो 1-0 जे ऍड झालंय ना पुढं, त्याच्यासाठी मला माहिती की मला किती मेहनत करावं लागली. त्यामुळे मी कधी 18 वाल्याला जज नाही केलं. सेम गोष्ट असते. तुम्ही एक लक्षात ठेवायचं, गॉसिपचा एक रूल आहे, तुमच्यापेक्षा मोठा माणूस तुमच्या बाबतीत कधीच गॉसिप करणार नाही. लक्षात असू द्या. जर कधी तुमच्यापेक्षा जर समजा खालच्या स्तराचा माणूस असेल तर आणि तरच तो तुमच्या बाबतीत गॉसिप करणार आहे, ही गोष्ट लक्षात असू द्या. बिकॉज जो वर जातो ना, तो अजून वरतीच बघतो की अजून बेटर कसं करता येईल. आणि जर एक पॉझिटिव्ह ऍटमॉस्फिअर असेल, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड असेल त्या व्यक्तीचा, तर तो बिना गॉसिप करता कोणाच्याही बाबतीत तो फक्त त्याचं काम बघतो. त्याचं जे आपण माइंडमध्ये त्यांनी जो रस्ता क्रिएट केलेला आहे, तो त्याचा काढत पुढे चालत राहतो. इज नॉट गोइंग टू सी यू इन अ वे की तुम्ही काय करतायत आणि काय बरोबर, तो त्याचं बघत. मी कधी माझ्या अख्ख्या करिअरमध्ये मी हे नाही बघितलं की माझ्या ह्याला किती मार्क पडतात, माझ्या मित्राला किती मार्क आहेत, माझ्या मैत्रिणीला किती मार्क आहेत, हिला कमी पडले, हिला जास्त पडले, काही संबंधच नाही आपला. मला किती पडले, मी या वीकमध्ये परफॉर्म बेटर केला आहे का नाहीये, माझा स्लीप पॅटर्न काय राहिलेला आहे. झोप खूप महत्वाचा पार्ट प्ले करणार आहे बरं का. जसे मेडिटेशन मी म्हणलंय ना, तुमची जी ग्रोथ आहे ती झोपेवर पण आहे. खूप डाटा कन्झ्युम करणार आहेत तुम्ही आता, खूप जास्त. तो कन्झम्पशन तुमच्या ब्रेनला तेवढा वेळ भेटला पाहिजे की ते व्यवस्थित त्या मेमरी पॅलेटमध्ये सेट करत. आणि जर समजा ते सेट होत नाहीये, याचा अर्थ तुम्ही झोपत नाहीयेत. मी खूप कमी विद्यार्थी बघितलेत, कमी म्हणजे पॉइंट मधले, की जे 7 तासापेक्षा कमी झोपतायत आणि जे क्लिअर होत आहेत. पॉइंट मध्ये बोलतोय मी. जनरली जेवढे विद्यार्थी क्लिअर होतात, ऑन अन ऍव्हरेज 7-7.5 तास झोपतात. ऑन अन ऍव्हरेज कोणीही घेऊन घ्या. बिकॉज त्याच्याशिवाय ब्रेन फंक्शन नाही करू शकत या एक्झामसाठी. क्लिअर आहे? ओके. सो ही गोष्ट मला तुमच्याकडून अपेक्षित आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. आता जेवढं काही मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जेवढे काही रेफरन्स बुक असतील, ते रेफरन्स बुक तुम्हाला आम्ही इथून सांगून देऊ की या गोष्टी आपल्याला करणं अपेक्षित आहे. एनसीईआरटी असतील किंवा इतर कोणते असतील. ओके. प्रत्येक सब्जेक्टचं वेटेज वेगळं असणार आहे. फॉर एक्झाम्पल इकॉनॉमिक्ससाठी असेल तर इकॉनॉमिक्ससाठी वी वोंट सजेस्ट यू एनसीईआरटीज अँड ऑल दोज पार्ट. वी विल सजेस्ट यू सर्टन बुक्स की तेवढे बुक्स फक्त तुम्ही घेऊन ठेवायचे. ओके. जेवढे काय असेल तुम्हाला जे सांगितलंय ते तुमच्याकडून आता अपेक्षित असणारे कम्प्लीट करणं. ओके. जे सगळं काही बोलणं झालं याच्यावर काही प्रश्न आहेत का कुणाला? प्रश्न विचारावरून चालू केलं तर आपण, बरोबर? ओके. मग हे काही असले तर विचारून घ्या. कॉन्फिडंट आहे तुम्ही स्वतःवर करून घेताल? किती लोक अंडर कॉन्फिडंट की यार माहित नाही राव होतंय का नाही? नाही, सगळेजण एवढे कन्फर्म्ड येऊन जातो मग. ओके, ठीक आहे. आय विल आस्क यू द सेम क्वेश्चन आफ्टर 1 मंथ. ओके. नाही, अच्छा केलाय का हातवर? असं आहे का? हा, ओके. कॉन्फिडंट वाला का अंडर कॉन्फिडंट वाला? ओके. सी, अंडर कॉन्फिडंट असाल तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. इट इज ओके, इट इज अ नॉर्मल थिंग. फक्त इनऍक्टिव्हिटीनी कॉन्फिडन्स लूज होणार आहे बरं का. ही गोष्ट लक्षात घ्या. इफ यू आर इनऍक्टिव्ह, इफ यू आर सिम्पली जस्ट नॉट डुईंग एनिथिंग, इफ यू आर सिम्पली लाईंग इन युअर बेड, इफ यू आर डुईंग नथिंग और यू आर प्रोक्रॅस्टिनेटिंग, ते अजून वाढणार आहे. ओके. ऍक्शन विल क्रिएट द इन्स्पिरेशन. ह्या फील्डचे खूप साधं गणित आहे. यू हॅव टू ऍक्ट, यू विल बी मोर इन्स्पायर्ड. सिम्पल आहे. ठीक आहे. एवढ्या गोष्टी करा.
या व्यतिरिक्त जेवढे काय आता पुढचे सेशन्स असतील तुमचं इकॉनॉमिक्सचं सेशन आता लगेच इमिडिएटली चालू होऊन जाईल. ओके, सो 5 minutes you can take the break and this is going to be your first class for your prelims. Yes sir, काय अजून डाऊट? ओके, डन फिर. चल, थँक्यू सो मच.